बाबा अरे पोरा बाबा, आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. काय काळजी नको करू शिवराज. या रांगणे परिवारच्या पाठीशी समस्त शिवरापूर आहे. विजय तुमचाच होणार. हो बाबा. काय दादा, झाली की नाही मग निवडणुकीची तयारी? हो झाली ना. आज कॉलेजला नाही जायचं वाटतं. हो जायचंय ना. अगं पण दादाच्या प्रचाराचा शेवटचा दिवस नाही का, मग मीही प्रचाराला जाणार. तू जाणार? अहो बाबा काय म्हणते? काय आदितीबाई, प्रचार करायला जमेल का? म्हणजे काय बाबा, प्रश्नच नाही. आणि मीही शिकलेली आहे बरं का. सो यावेळी मी बघा कसा प्रचार करते. आणि बाबा, माझी बहीण प्रचारामध्ये आली आहे म्हटल्यानंतर मला जिंकण्यापासून थांबवणार कोण? काय ग? म्हणजे काय? प्रतापराव जरा बाहेर या. काय आबा? आमच्या कानावर आलं की तुम्ही 4 चाकी गाडी घेताय म्हणे. हो आबा, मी इंडिगोवर घेतोय. काय किंमत काय गाडीची? असेल 25 लाख रुपये. पहिल्यांदा तुम्ही धंद्याच्या गोष्टी करत होता, आता हे गाडीचं खूळ कुठून भरलंय तुमच्या डोक्यात? काय करायची काय आपल्याला गाडी? तुमचं बरोबर आहे आबा, पण धंद्यासाठी गाडीची गरज लागते. अहो ते आम्हालाही कळतंय, पण स्वस्तातली गाडी घ्या ना. एवढी महागडी गाडी घ्यायचं काय कारण आहे? आता कुठली गाडी घ्यायची कुठली नाही हे तुम्ही मला सांगू नका. ती धंद्याची माझी स्ट्रॅटेजी आहे. समजून सांगा यांना, काय माझं डोकं काम करणं असं झालंय. पण नेमकं काय चाललंय हे तर कळेल का मला? हे प्रतापराव महागडी गाडी घ्यायला निघाले आहे, तेही 25 लाखाची. आबा, तो त्याच्या पैशाने गाडी घेतोय ना, मग घेऊ द्या ना. त्यात आपल्याला बोलायचं काय कारण नाही. आणि हो, इथून पुढे याच्या बाबतीत मला काय सांगत जाऊ नका. ए विक्रम, तुला माझ्या भानगडीत लक्ष घालायची काही गरज नाही. हा, सांगून ठेवतो. ओ लगेच हमरी तुमरीवर येऊ नका. या गाडीच्या बाबतीत तुम्ही आमचं ऐकणार नाही तसं दिसतंय. गाडी घ्या, पण धंद्यात पण तेवढंच लक्ष घाला. तेवढी काळजी घ्या. तेवढी अक्कल आहे मला, चांगलं कळतं. अरे बायको आहे घरात? तूने मारी एंट्री यारे, दिल में बजी घंटी यारे, टन 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 टन. तूने मारी एंट्री. अरे इसने मारी एंट्री यारे, मुझको हुई उलटी यारे, टन 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 टन. ह्याच्या आईचं टन 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 टन. आईच्या गावात. हरीशेठ आहेत का? कोण आहे? मी आहे. येऊ का? आत येऊ का? या. कशी आहे आता तब्येत? कोणाची? तुमची. माझी ना. अय्या मालक, तुम्ही या ना, बसा ना. नाही, तब्येतीची चौकशी करायला बरं हवी. बरं बरं. सिरियस? हो, खूप सिरियस आहे तो. हे सिरियस. का? बघा ना, ह्यांचं औषध खाऊन खाऊन पोट कसं फुगलंय ते. अरे बापरे. पोट फुगलंय ना हो. माझं. अहो सकाळीच पोलीस आले होते. काय? हो. तुम्ही काही सांगितलं तर नाही ना त्यांना? अजून काही नाही सांगितलं. उलटा नाही थांबलं तर सांगेन म्हणतोय. हे घ्या, जरा जास्तच होते. तुम्ही जरा आणखी चांगले उपचार करा त्यांच्यावर. हा, येतो मी. हे आणखी घ्या, पण उपचार व्यवस्थित करा. हा, येतो मी. ते तरी कशाला ठेवता? हे पण घ्या. येऊ मी. येत आहेत उद्या या हो. परत तब्येत विचारायला. हा, हा, येतो येतो. या या. ह्याच्या आईचं खुळं गेलं. अरे हे बघ, 400 रुपये. ठेव डब्यात ठेव. हो की. हा, डब्यात ठेव म्हटलं. हा, काय यायले? मित्रांनो, अरे गावच्या यात्रेची तयारी झाली आहे आणि आबाणी तर लावणीवाली सुद्धा फायनल केली आहे. भाऊ आता कुठली लावडी वाली? कुठली? हा? ओळखा बरं? नाही? अरे रेखा विरडिका, काठ्यावर काठ्या फेम वाली. प्रताप भाऊ, आता फुल टू धमाल होणार आहे. प्रताप भाऊ, आपण तर फुल टॉस धमाल करणार आहे. एकदम राडाच मन की. हा. हा? आता फक्त काट्यावर काटा येण्याची वाट बघायची. हा?
प्रतापराव हं. काय सुंदर जमीन आहे. ही सगळी जमीन आम्हाला हवी आहे. ती कुणाची आहे जरा फाइंड आउट करा. ही जमीन ना अहो आमच्या गावातल्या संपतराव बनकरांची ही जमीन आहे. मग त्यांना म्हणावं जे काय म्हणाल ते पैसे आम्ही द्यायला आम्ही तयार आहे, पण ती जमीन आमच्या नावावर करून द्या म्हणावं. होईल सर. हे काय विचारायचं कशाला? हे आलेच. संपतांना नमस्कार. नमस्कार नमस्कार. या साहेबांना तुमची जमीन फार आवडली. खूप आवडली आम्हाला तुमची जमीन. बरं का, ही जमीन तुम्ही आमच्या नावावर करून द्या. तुम्ही लागेल म्हणाल ते पैसे द्यायला आम्ही तयार आहे. नाही नाही, समधी जमीन मी देणार नाही. फक्त 2 एकर जमीन त्याची माझ्या डोक्यात आहे. अण्णा जरा व्यवस्थित विचार करा. साहेबांना तिथे मोठा प्रोजेक्ट टाकायचा आहे. नाही नाही, 2 एकराच्या पुढे नाही हं. माझ्या नाही जमणार हं. अहो, पण- माझी जमीन नाही. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार पैसा आहे. नको, फक्त 2 एकर जमीन देईन. ठीक आहे, 2 तर 2. मग आम्ही पुढे बघू काय करायचं. येतो उद्या. बरं बरं या. काय प्रतापराव, अहो 2 तर 2. आधी सही तर घेऊ, मग पाहू काय. साहेबांचा विचार काही भलताच दिसतो वाटतं. 2 एकर तर 2 एकर. आबा आबा जेवण झालं? होय झालं की. तुला काय यायला उशीर झालाय? आबा एक आनंदाची बातमी. काय आनंदाची बातमी सांग. आबा मला माफ करा. बरं केलं माफ. सांग पटकन सांग काय. आबा बँकेनं माझं कर्ज मंजूर केलंय आणि उद्याच मी आपलं एक मोकळं माळ आहे ना त्या जागेवर फळ प्रक्रियेचा व्यवसाय सुरू करणार आहे. मला आशीर्वाद द्या. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली कारण तुम्हाला मला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. किती कर्ज काढलंयस? 50 लाख रुपये. अरे कर्ज कशाला काढला? तुझ्या नावावर होते की पैसे? नाही आबा, मला त्या पैशात काही आनंद नाही. मला सगळ्या गोष्टींना सो कष्टाने मिळवायच्या. आणि आबा तुम्ही काळजी करू नका. आपली गेलेली 5 एकर जमीन सुद्धा मी लवकरात लवकर मिळवेन. चांगला मोठा हो, नाव कमाव. हा? चला खूप उशीर झालाय, जेव की पहिले. जेवायला द्यायला. चल बाळा. होय आबा आलोच मी. ये. वा एंडेवर प्रतापराव, बापाची 5 एकर जमीन विकून लय झॅक काम केलंय तुम्ही. हा शाबास. साहेब अहो ही सगळी तुमची कृपा आहे. हा अहो आमची कसली कृपा. हे बघा, तुम्ही जर आम्हाला जमीन दिली नसती तर आम्ही तुम्हाला छदाम तरी दिला असतं का? हा? अरे बाजूला महत्वाचं बोलायचं. मग काय प्रतापराव, झालं ना तुमच्या मनावर का? अगदी. साहेब अहो तुमच्या कृपेने आणि आशीर्वादाने जमलंच नसतं. मग मी काय म्हणतो, छोटंसं काम होतं आपलं. तुम्ही फक्त ऑर्डर करा की साहेब. तुमची आज्ञा म्हणजे आम्हाला शिरसाबद्ध. काय एवढा छोटा बारीक छोटासा काटा, आता एवढा मोठा माणूस त्याच्या पायात रुतलाय काटा, सारखं दुखतंय हो. म्हणजे ध्यान देते ना का? बोला की. अहो तो बनकर आहे ना का, त्याचा समजा मळा आमचा वावाशी आमची इच्छा आहे, तेव्हा तो कागदावर सही करायला तयार नाही, तर काय करता येईल? साहेब तुमचं काम झालं म्हणून समजा. जसा असेल तसा त्याला उचलतो आणि तुमच्या पायाशी आणतो. त्या बात थँक्यू. तो पण आला आमच्याकडे.